नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर घड्याळ या प्रकरणावर हा तिसरा भाग आपण शूट करत आहोत आणि या तिसऱ्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि सोपी आणि कठीण दोन्ही प्रश्न आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर जे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न घेतले होते आणि कोणतेही सूत्र न लावता कसं उत्तर काढायचं ते आपण पाहिलं होतं. या भागामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट पाहायची आहे आणि त्या कन्सेप्ट वरून मग ओरली उत्तर कसे काढायचे ते आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणार्थ पहा, जर आपल्याला अशा प्रकारे प्रश्न दिला की सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत एका घड्याळमध्ये जेवढे वाजले तेवढे टोल पडतात, तर सकाळी 8 ते रात्री 11 एकूण टोल किती पडतील? तर याला कोणतेही त्या प्रश्नाला कॅल्क्युलेशन न करता आपल्याला उत्तर काढायचं आहे. ते कसं काढायचं आहे, मग आपण 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे वेगवेगळे क्रम पाहणार आहोत. पहिले आपल्याला समजून घ्यायचे आहे कन्सेप्ट काय आहे. तर पहिले आपण ती कन्सेप्ट पाहणार आहोत. आता लक्ष द्या, एका घड्याळमध्ये जेवढे वाजले तेवढे टोल पडतात. उदाहरणार्थ मला जर दिलं की पहा 1 ते 12 घड्याळमध्ये जे आकडे आहेत ते किती आहेत? बरोबर आहे. संख्या जर पाहिले तर 1 2 3 4 कुठपर्यंत? 12 पर्यंत. ज्याही संख्या आहे या 1 पासून कुठपर्यंत आहे? 12 पर्यंत आहे. तर जर घड्याळ 1 वाजल्यापासून सुरू केलं तर 12 वाजेपर्यंत पहिले तर आपण हे काढून घेऊ की किती टोल पडतात. हे आपल्याला प्रत्येक वेळी कामा पडेल. तर आता लक्ष द्या, 1 ते 12 जर म्हटलं तर आपल्याला हे आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज. बरोबर आहे. हा प्रश्न काय तयार झाला? नैसर्गिक संख्यांची बेरीज. 12 आणि 1 किती? 13. याचे अर्धे करा. 12चे अर्धे 6, 1चा अर्धा किती? 0.5. याला गुणायचं आहे कितीनी? एकूण संख्या किती आहे? 12. 12 सकम किती? 72 आणि 12 सकम 72 0.5 म्हणजे अर्धा. 12चे अर्धे किती? 6. ही झाली सोपी गुणाकार. 72 आणि 6 किती झाले? 78. तर आपल्याला समजलं की टोटल बेरीज किती झाली? 78. आता लक्ष द्या, आपण बेरीज काय केली? 1 ते 12. 1 ते 12 मध्ये बेरीज किती आली? 78 आली. आता हे जरुरी नाही की सुरुवात 1 पासूनच झाली पाहिजे. सुरुवात कुठं नाही होऊ द्या. बरोबर आहे. फक्त प्रिकॉशन एक घ्यायचं ज्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते चुकीचे होतात. मला एवढं समजलं की टोटल 1 ते 12 संख्यांची बेरीज केली किती होते? 78. आता प्रश्न कोणत्या ठिकाणी बरोबर आहे गडबड होते तो पहा. आपल्याला विचारलं सकाळी 5 ते दुपारी 5 वाजेपर्यंत किती टोल पडतील? जर जेवढे वाजले तेवढे टोल त्या घड्याळमध्ये पडतात. आता मला सांगा, सकाळी 5 ते दुपारी 5, बरेच लोक काय करतात, सकाळी 5 ते हे किती झाले? 12 तास. याचं उत्तर किती आहे? 78. कारण आपण पाहिलं की 1 ते 12 ह्या 12 ही अंकांची जर बेरीज केली तर याची बेरीज किती येते? 78. पण लक्ष द्या, जर हे 5 पासून सुरुवात झाली तर आपल्याला 12 तास मध्ये हा 5 पुन्हा रिपीट होते. मी एका मिनिटामध्ये ते समजून सांगतो, फक्त एकदा समजून सांगतो. उर्वरित पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला ती कन्सेप्ट पाहायची आहे. पहा, 5 वाजल्यापासून काय होईल? 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बरोबर आहे. दुपारचे 12 वाजले, मग 1 2 3 4 आणि 5. तर मला एवढं समजलं की मी पहिले बेरीज काय केली? 1 ते 5 आणि पुढे इथून काय झालं? 6 7 8 9 10 11 12. हे झाले 1 ते 12 अंक. कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. याच्यात वेगळं काय झालं? तर हा जो 5 आहे तो 5 एक्स्ट्रा आला. बरोबर आहे. मग हा 5 एक्स्ट्रा आला तर याच्यानंतर लक्ष द्या काय करायचं असते की जर आपल्याला 5 ते 5 विचारलं तर जो शेवटचा अंक असते तो ऍड करायचा. म्हणजे 78 अधिक 5 उत्तर किती येणार आहे? 83. किती अंशाचा कोण बनणार आहे? 83 अंशाचा कोण बनेल. बरोबर आहे. जर हे समजलं असेल तर आता मी पुढचा प्रश्न घेतो. पहा, या प्रश्नामध्ये तुम्हाला समजेल. मी जर म्हटलं सकाळी 7 ते संध्याकाळी 6 जेवढे वाजले घड्याळमध्ये तेवढे टोल पडतात, तर कधीही एक संख्या कमी असायला पाहिजे. सकाळी 7 ते 1 कमी म्हणजे किती? 6. हे एक्झॅक्ट किती झाले? 78 टोल झाले. याला उत्तर काढायचं काम नाही.
पण जर मला म्हटलं सकाळी 7 ते संध्याकाळी 7, बरोबर आहे, जर असं विचारलं तर कारण की 7 ते 6 हे 78 त्या ठिकाणी बेरीज येते, हे 1 ते 12 ची ऍक्च्युअल बेरीज आहे. तर 7 एक एक्स्ट्रा आला, पुन्हा तो रिपीट झाला, त्याच्यामुळे आपलं उत्तर किती? 78 अधिक 7, बरोबर आहे. मग 78 आणि 7 उत्तर किती येणार आहे? 85 आपलं उत्तर येईल. आता मी याच्या पुढे चालतो. जर आपल्याला विचारलं सकाळी 7 ते आपल्याला विचारलं की रात्री 8 किती टोल पडतील? आपल्याला माहित आहे 7 ते 6 किती होतात? 78. मग याच्यामध्ये रिपीट कोण झाला? पुन्हा 6च्या पुढे काय आहे? 7 आणि 8, म्हणजे 78 मध्ये आपल्याला किती प्लस करायचे आहेत? 15 त्या ठिकाणी प्लस करायचे आहेत, बरोबर आहे. 15 आपल्याला प्लस करावं लागेल, कारण हे 7 आणि 8. 15 जर प्लस आपण केले, 78 आणि 10 88, 88 5 किती येतील? 93. तर किती टोल पडतील? 93 टोल त्या ठिकाणी पडतील. अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. मग असा जेव्हाही प्रश्न आला त्यावेळेस लक्ष द्या की काय करायचं. मी आता एक एक प्रश्न घेतो, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. पहा, प्रश्न आपल्याला दिला दुपारी 3 ते सकाळी 5 वाजेपर्यंत किती टोल पडतील? आणि हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करत नाही, घड्याळामध्ये जेवढे वाजले तेवढे टोल पडतात, बरोबर आहे. दुपारी 3 आपल्याला दिलं, दुपारी 3 ते सकाळी 5 वाजता किती टोल त्या ठिकाणी पडतील? तर पहा, मला माहित आहे 3च्या अगोदर कोण येतो? 2. जर 3 ते 2 म्हटला तर याचा अर्थ किती टोल पडतात? 78. पण 2च्या पुढे काय रिपीट झालं? 3 4 5, बरोबर आहे. 4 आणि 3 7, रिपीट कोण झालेला आहे याच्यामध्ये? 3 अधिक 4 अधिक कोण रिपीट झालं? 5. कारण आपल्याला माहित आहे 3 ते 2 78 टोल, 2च्या पुढे काय रिपीट झालं? 3 4 5, 4 आणि 3 7 आणि 5 किती? 12. तर मला 12 त्या ठिकाणी प्लस करायचे. 78 आणि 2 80 10 किती? 90. तर किती टोल पडतील? 90 टोल त्या ठिकाणी पडतील. अशा प्रकारची ही कन्सेप्ट आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण पाहू की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. मला सांगितलं की सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत, बरोबर आहे, सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत किती टोल पडतील? मग आता काय करावं लागेल? मला माहित आहे की 78 कधी होतात? सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत किती टोल पडतात? 78. सकाळी 10 ते रात्री 9, एक कमी घ्यायचा. पण या 9च्या पुढे रिपीट कोण झालं? कुठपर्यंत जायचं आहे मला? 11 वाजेपर्यंत. 9च्या पुढे रिपीट कोण झालं? 10 आणि 11, म्हणजे हे 21 त्या ठिकाणी एक्स्ट्राचे आहेत. मला माहित आहे 10 ते 9 म्हणजे हे 12 तास झाले. तर इथं किती टोल पडतात? 78. हे व्हिडिओच्या स्टार्टला आपण पाहिलं कुठून आले. आणि प्लस याच्यामध्ये काय करायचे आहेत? 21. 8 आणि 1 9, 7 आणि 2 किती? 9. तर एकूण टोल किती पडतील? 99 टोल त्या ठिकाणी पडतील. सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. सुरुवात कुठूनही झाली तरी फरक त्याच्यामध्ये पडत नाही. आता पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पहिले उत्तर काढायचं की ते उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे. पहा, एक प्रश्न तुम्हाला दिला, घड्याळमध्ये सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत एकूण टोल किती पडतील? सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत किती टोल पडतील? मग आता सांगा काय उत्तर येईल. कारण मला एवढं माहित आहे की सकाळी 7 ते संध्याकाळी कुठपर्यंत? 6 पर्यंत, एक यापेक्षा कमी घेतला तर टोल किती होतात? 78, बरोबर आहे. मग आता हे 78 होतील का? नाही, कारण की 6च्याही मागे गेलो आपण. किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत, म्हणजे याच्यामधला मिसिंग कोण आहे? 6. तर आपल्याला वजा किती करायचे आहे? 6 वजा केले तर हे टोल किती होतील? 72 टोल त्याच्यामध्ये होतील, बरोबर आहे. उत्तर किती येणार आहे? 72. आता हे सगळे प्रश्न आपण पाहिले, बरोबर आहे. इथपर्यंत तर काही अडचण नाही. आता लक्ष द्या की प्रश्न आणखी याच्यामध्ये दुसऱ्या टाईप मध्ये प्रश्न कसा येऊ शकते. प्रश्न त्या ठिकाणी मी सांगतो, पहा. दर अर्ध्या तासाला एक टोल आणि घड्याळमध्ये जेवढे वाजले तेवढे टोल जर पडत असतील तर, आता मी एक वेळ देतो, तर सकाळी 7:20 ते
रात्री 8:35 एकूण किती टोल पडतील? बरोबर आहे. काय विचारलं पहा, मी एकदा रिपीट करतो. दर तासाला जेवढे वाजले तेवढे टोल आणि दर अर्ध्या तासाला एक टोल पडत असेल तर सकाळी 7:20 ते रात्री 8:35 एकूण टोल किती पडतील, हा प्रश्न आपल्याला दिला. आता मला एवढं माहित आहे, हे अर्धा तासाचा हिशोब नंतर करू. मला एवढं समजलं, सकाळी 7 ते रात्री कुठपर्यंत आहे 8, तर मला समजलं की 7 ते 6 असते तर किती 78. बरोबर आहे. पण रिपीट कोण झालं याच्यामध्ये? 7 आणि 8. पहिले आपण तेच पाहिलं, 7 आणि 8. तर काय रिपीट झालं याच्यामध्ये? 7 आणि 8 किती? 15. 15 रिपीट झाले. बरोबर आहे. 8 आणि 5 13, हातचाला 1, 7 आणि 2 9. हे जर फक्त जेवढे वाजले तेवढे टोल किती आले? 93. एवढं समजलं. आता प्रश्न आहे की दर अर्ध्या तासाला म्हणजे काय, हे मी फक्त समजण्यासाठी लिहितो. 7:30 बरोबर आहे, तर 7:30 एक टोल पडेल. बरोबर आहे. नंतर 8:30 एक टोल पडेल. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते 7:30 टोल पडल्यावर पुन्हा टोल 8 वाजता पडेल. नाही, हे 8 वाजता तो अर्धा टोल पडणार नाही, फक्त तो अर्ध्या तासाला पडतो. पूर्ण वेळ ज्यावेळेस झाली म्हणजे 8 वाजले तेव्हा 8 टोल पडतील. तर 7:30 8:30 आणि पुढे कितीला पडेल? 9:30. अशा प्रकारे हे कंटिन्यू राहतील. आता मला सांगा, 7 ते 12 हे किती तास झाले? 5. बरोबर आहे. पहिले हे 5 तास आणि नंतर 12 वाजतापासून पुढे कुठपर्यंत गेलो आपण? 8. बरोबर आहे. मग आता हे टोटल तास किती झाले? तर आपल्याला समजलं, हे 5 आणि हे 8 किती झाले? 13 तास त्या ठिकाणी आपण पुढे गेलो आणि 7:30 नंतरही त्या ठिकाणी टोल वाजेल. बरोबर आहे. पण मग या प्रश्नामध्ये हे जे कन्फ्युजन होते, हे जर कन्फ्युजन दूर करायचं असलं तर याला कोणती पद्धत आहे ज्याने हे कन्फ्युजन दूर होईल? आता या प्रश्नामध्ये काय चूक झाली किंवा काय परीक्षेमध्ये चूक होते हे नेमके ऑप्शन आपल्याला दिलेले असतात. सर्वात पहिले सांगा, 7:30 पासून जर त्या ठिकाणी टोल पडेल 7:20 तर हा 7 त्याच्यामध्ये येईल का? नाही. बरोबर आहे. पहिली तर चूक किंवा गडबड जी होते ते मी सांगत आहे, कुठं होते? तर या 7:20 जर टोल पडतात तर याचा अर्थ इथं काय येणार नाही? 7 येणार नाही. तर हे टोल कधीपासून पुढे वाजतील? 27 नंतर किती वाजतील? 8. तर हे 8 पर्यंत वाजतील. मग जर असं असेल तर आपल्याला बेरीज काय करावं लागेल? बरोबर आहे. बेरीज मला करावं लागेल 8 ते 8, म्हणजे याचा अर्थ 78 अधिक, आता 8च्या अगोदर कोण यायला पाहिजे? 7. पण हा 8 एक्स्ट्रा आला, 78 अधिक 8 किती झाले? 86. हे झाले 86. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा, हे फक्त समजवण्यासाठी मी लिहितो. पुढे किती? 10:30. पुढे किती? 11:30 आणि 12:30. हे पुढे मी लिहत नाही. पहा, 1 2 3 4 आणि 5 हे झाले 7 ते 5 किती झाले? 5 तास. आणि 12च्या पुढे किती तास आहेत? 8. म्हणजे हे 5 8 आणि 5 13 आणि हा पुढचा एक किती होईल? 14. बरोबर आहे. तर 14 टोल पुढे पडणार आहेत. मग आता पुन्हा याला जे आहे ते कन्फ्युजन त्या ठिकाणी होईल. तर फक्त एवढं सांगा की 7 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री, कारण हा 8:30चा टोल पडेल तर सरळ हे 9, हे किती तास झाले? मला माहित आहे 7 ते 6 हे एकूण किती झाले? हे झाले 12 तास. आणि याच्या पुढे किती आहे? बरोबर आहे. पुन्हा 7 8 9, तर हे पुन्हा किती तास आहेत? 3. तर 12 आणि 3 किती झाले? 15. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऍड काय करावं लागेल? 15 जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्लस करावं लागतील. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. समजण्यासाठी मी काय करतो, एक सोपी प्रश्न घेतो. पहा, आपल्याला सांगितलं की दुपारी 2:20 तर 5:40 एकूण किती टोल पडतील? याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर काय होईल? पहा, पहिले किती? 2 अधिक 3 अधिक 4 अधिक किती? 5. बरोबर आहे. हे झाले एवढे. नंतर 2:30 वाजता एक टोल पडेल. 2:30 नंतर कितीला पडेल? 3:30 नंतर कितीला? 4:30. बरोबर आहे. आणि पुढचा टोल कधी पडेल? 5:30. हे दर अर्ध्या तासाला टोल पडतील.
तर हे किती आहेत 1 2 3 4 पुन्हा हे 4 टोल त्या ठिकाणी पडतील. मग बेरीज जर मी या ठिकाणी केली तर 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10 आणि 4 14 आणि 4 18 हे एकूण टोल किती पडतील 18 टोल पडतील. पण हा सोपी प्रश्न आहे तर आपण घेऊ शकतो. कठीण प्रश्नाला त्या ठिकाणी याच प्रश्नाला आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं पहा. 2 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत ही तर बेरीज केली इथपर्यंत हे सगळ्यांना येईल बरोबर आहे. आता हे 4 कसे गेले बरोबर आहे. 2 वाजल्यापासून तर कुठपर्यंत 5 पर्यंत हे 2 आणि 3 किती 5 पण आपण हे 6 पर्यंत गेलो तर हे 2 ते 6 किती झाले 4 हे आपल्याला त्या ठिकाणी समजायचं होतं. मला सांगा एकदम सोपी कन्सेप्ट आहे. जर 7:20 ते आपल्याला जर दिलं 6:30 जर आपल्याला काउंट केले दर अर्ध्या तासाला एक टोल पडत असेल तर हे किती टोल पडतील बरोबर आहे. पहा हा पहिली संख्या कोण आहे 7 पण हा 7:30 आहे म्हणजे याला काउंट किती करायचे 7 कारण की आपण 6च्या पुढे गेलो तो अर्धा तास काउंट करत आहोत. 7 ते 7 म्हणजे हे किती तास झाले 12 ने 13 तास बरोबर आहे. जसं की आपल्याला जर विचारलं 12:10 ते 5:40 दर अर्ध्या तासाला किती टोल पडतील पहा. पहिला कितीला पडेल 12:30 नंतर 1:30 नंतर 2:30 3:30 4:30 आणि नंतर 5:30 किती झाले 1 2 3 4 5 6 तर आता 12 वाजल्यापासून कारण 5च्या पुढे गेलो तर किती 6 12 ते 6 हे किती तास झाले 6 म्हणून हे कॅल्क्युलेशन न करता आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढता येईल. आता जो प्रश्न मी एक शेवटचा पुढचा घेत आहे जर ही कन्सेप्ट समजली असेल तर तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पहा आपल्याला दिलं सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:50 पर्यंत घड्याळामध्ये जेवढे वाजले तेवढे टोल पडतात. दर अर्ध्या तासाला एक टोल पडतो. तर एकूण टोल किती पडतील ते आपल्याला सांगायचं आहे. मला समजलं सकाळी 7 ते कुठपर्यंत 5 पर्यंत पण हे 7 येतील का त्याच्यामध्ये नाही म्हणजे मला सुरुवात 6 पासून करावं लागेल का नाही. 7:15 नंतर किती वाजतील 8 व्हेरी गुड तर काय होईल 8 तर मला जे काउंट करायचं आहे 8 ते 6 वाजतील का याच्यामध्ये नाही. मग मला 8 ते 6 काउंट केलं तर किती होतात 78 पण 8 ते मला 7 पर्यंत काउंट करायचं होतं कोण मिसिंग आहे 7 आणि 6 13 तर हे 13 मला पहिले काय करावं लागेल वजा त्या ठिकाणी करावं लागतील म्हणजे ते किती येतील 65. आता हे 7 ते 5च्या पुढे किती आहेत 6 हे टोटल किती झाले 12 तर हे 12 मला प्लस करावं लागेल 5 आणि 2 7 7 6 ने किती 7 बरोबर आहे. तर आपल्याला अशा प्रकारे टोलचे प्रश्न ज्यावेळेस येतील त्याला सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ते आणखी आपण एका सेशन मध्ये पुन्हा पाहू. हा जो आपण तिसरा पार्ट याचा पाहला पहिल्या पार्ट मध्ये याचं पूर्ण बेसिक पाहलाय. दुसऱ्या पार्ट मध्ये कठीण प्रश्न बरोबर आहे तास काटा आणि मिनिट काटामध्ये ते पाहिले ते पहिले पहा आणि हा त्याच्यामधला तिसरा पार्ट आपण पाहला की टोल जर पडत असतील तर ते किती टोल पडतात. पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत पहा. आपल्याला पाहायचं आहे की पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा उदाहरणार्थ मला जर दिला 7:20.1/5 ही वेळ जर घड्याळमध्ये आहे तर याला मिरर इमेज म्हणजे याची आरशातील प्रतिमा किती कशी असेल ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. अगोदरचे 2 व्हिडिओ ते जरूर पहा आणि येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.